सध्या आता तुमच्याकडे वेळ भरपूर असेल ना, कारण आरोपच करायचे नाही आहेत कोणावर. पण किरीटजी, म्हणजे हा आता प्रश्न तुम्ही जिथं जात असाल तिथं तुम्हाला विचारला जात असेल की ज्यांच्याबद्दल आपण इतके बोललो तेच आता आपल्या डोक्यावर आपल्या पक्षाबरोबर जेव्हा येऊन बसतात तेव्हा काय वाटतं, म्हणजे काय असती भावना? मी तुम्हाला जे सुरुवातीत शब्द म्हणालो ना की तुम्ही तोंडी परीक्षा म्हटलं, पण मी सकाळी उठून रोज स्वयंची परीक्षा घेतो आणि रोज स्वयंचे उत्तर परीक्षा देतो. कारण की हा प्रश्न, हा विचार रोज सकाळी माझ्या मनात येतो. रोज उठल्या झोप उडाली की हे येते, हे काय आहे. मग स्वतःची संघर्ष करतो की हे सगळे इतके घोटाळेबाज, इतके बदमाश, आता त्याच्या सोबत बसायचं, त्यांचं स्वागत माझा पक्षात किंवा सरकारमध्ये होत आहे, हे योग्य आहे का? मग स्वतःची परीक्षा देतो, उत्तरं लिहितो, स्वतःच पेपर चेक करतो आणि मग म्हणतो की फॉर द लार्जर इंटरेस्ट किरीट, तुला आणखीन सहन करावं लागलं, सॅक्रिफाईस करावं लागलं तर कर. महाराष्ट्राचा लार्जर इंटरेस्ट बघायचा आहे, 400 पार. त्यासाठी महाराष्ट्रात 48 लोकसभेचा जागा हे खूप महत्वाची बाब आहे. पण ही जी भूमिका आहे की जर अतिरेकी पाठवाल तर आम्ही तिकडं घुसून त्यांना मारू आणि भ्रष्टाचार कराल तर आमच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करू, तर ह्या दोन्हीमध्ये विसंगती आहे ना? निश्चितपणे आहे. म्हणून मी सांगितलं लार्जर इंटरेस्ट. पण काय इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट आणि देशाचा इंटरेस्ट म्हणून बघताय. मग आता तुम्ही तोफ का नाही उघडत छगन भुजबळांविरोधात, अजित पवारांविरोधात, बाकीची जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात? मी तोच लार्जर इंटरेस्ट म्हणा. आता तुम्ही गप्प बसलायत, पण मी ते लार्जर इंटरेस्ट कुठे आहे तो? सांगतो. कुठे आहे? नाही दिसत नाहीये. लार्जर इंटरेस्ट इतका स्पष्ट आहे की महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. जर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस तर राहुल गांधीचं तसंच सरकार राहिलं असतं तर जे ज्या पद्धतीने फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग करत होते, मी तर रोज अनुभव करत होतो. तुमचे पत्रकार माझ्या कार्यालयात घराबाहेर येऊन बसायचे, तर त्यात उद्धव ठाकरेंनी प्रत्येकाला आम्हाला कुठलं ना कुठलं 2-5 वर्ष जेलमध्ये टाकलं असतं. आणि मग झालं काय असतं, 48 पैकी 40 लोकसभेच्या जागा त्यांच्या आल्या असत्या. म्हणून देशात आपल्याला स्वच्छ सरकार द्यायचं आहे, इथून 48 पैकी 40 खासदार निवडून आणायचे आहेत, म्हणून थोडं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. पण जर तुम्हाला स्वच्छ सरकार जर द्यायचं असेल तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले त्यांना बरोबर घेऊन तुम्ही स्वच्छ कारभार, स्वच्छ सरकार ही भाषा कशी काय करू शकता? मी स्पष्टपणे कबूल करतोय की मोठा भ्रष्टाचार, मोठा माफिया संपवण्यासाठी छोटा भ्रष्टाचार, छोट्या माफियांना बरोबर घ्या, नाही ऍडजस्ट केलं आहे. हे जे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग ह्याला म्हटलं जात आहे की तुम्ही भ्रष्टाचार बाहेर काढायचा आणि नंतर त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना संरक्षण द्यायचं, तर हा जो महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवर पण हा आरोप तुमच्यावर होतोय, तर त्याला तुम्ही कसं नाकारू शकता? आत्ताच्या सरकारमध्ये ज्यांनी मागे भ्रष्टाचार केले त्यांनी परत भ्रष्टाचार केला. मला नाही वाटत मोदीजी कधी त्याला माफ करणार. सवाल ही पैदा नाही होत आहे. म्हणजे माफ करणं म्हणजे काय आणि माफ न करणं म्हणजे काय? ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्या सगळ्यांना तुम्ही म्हणजे आता त्याला मांडीवर म्हणायचं का डोक्यावर घेऊन बसलाय म्हणायचं ते आपलं आपण ठरवू, पण त्यांना तुम्ही घेऊन बसलाय तर माफ करणार नाही या बोलण्याला तुमच्या काय अर्थ आहे? सर्टेनली महाराष्ट्राच्या जनतेला एकदम माहित आहे की उद्धव ठाकरे नावाचा माफिया ज्या प्रकाराने तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या बद्दल बोलताय, पण बाकी तुम्ही अनेकांच्यावर आरोप केले होते जे आज तुमच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही आता काही बोलणार नाही. त्यांना माफिया म्हणणार नाही, त्यांना दरोडेखोर म्हणणार नाही, त्यांना डाकू म्हणणार नाही. आता ते सगळे पवित्र, शुद्ध, सात्विक, साधू संत बनलेले आहेत. नाही. किरीटजी, तुम्ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जर महायुतीत उद्या आले तर त्यांच्या विरोधात बोलणं बंद कराल का? कारण बाकीच्यांविरुद्ध तुम्ही बोलतच नाहीये, तुम्ही एकाचंही नाव घेत नाही, तुम्ही एवढ्यांवरती आरोप केलेत. आज उद्धव ठाकरेंनी गुढीपाडव्याला निर्णय घेतला, मी महायुतीत येतो भाजपसोबत, तुम्ही बंद करणार त्यांच्या विरोधात बोलणं? उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने जर प्रायश्चित केलं
अजित पवारांनी काय प्रायश्चित्त केलं, छगन भुजबळांनी काय प्रायश्चित्त केलं, भावना गवळींनी काय प्रायश्चित्त केलं, सगळं सांगा. सांगतो ना मी बोलू. केलं तुम्ही का बीजेपीने? आता लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन हो तर कोणी केलंय? बीजेपीने केलं ना, कोण नाही हे म्हणतं. तुम्ही बोलताय, मी नाही बोलत आहे. बीजेपीने केलं. हो तुम्हाला आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं. आपण 39 प्रकरणं बाहेर काढली. ते 39 व्यापक देशहितासाठी ती 39 मंडळी आता आपल्या पक्षाबरोबर आली. तर आपल्या आयुष्याची इतकी कर्तव्य आता झाली. आपण फार महत्त्वाचं काम केलं अशी तुमची भावना आहे आता मनात? सर्टेनली. ते लूट करत होते, जर ते दरोडा घालत होते आणि जर ते तिकडं असताना घालत होते आणि इकडं असताना जर ते शुद्ध चारित्र्यवान झाले नसतील आणि इकडं येऊन जर दरोडेच घालत असतील, तर मग त्यांच्याबद्दलची तुमची भावना, भूमिका का बदलली आहे? नाही बदल. संजय राऊतांना जी अटक झाली होती ती विनाकारण अटक झाली असं कोर्टानं म्हटलं होतं. मग त्याचं प्रायश्चित्त कोण घेणार? मला वाटतं तर संजय राऊत जे प्रेझेंटेशन करतात. नाही, कोर्ट ऑर्डरमध्ये असं आहे की संजय राऊत अरेस्टेड फॉर नो रिझन.